खेडेकर गुरुजी, श्रीमंताचं दर्शन घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं श्रीमंताचं दर्शन गरीबाच्या दारातनं घेतलं तर श्रीमंताचं दर्शन कळेल. पण मी एक गोष्ट बोलू का, गरीबाचं दर्शन घ्यायचं असेल तर श्रीमंताच्या दारात नाही तर गरीबाच्या दारात येऊन दर्शन घ्यावं लागतं, तेव्हा गरीब कळतो. असं तसं कळत नाही, गरीबाच्या घरात जाऊन पाहावं लागतं. हरकत नाही म्हणे श्याम, काय झालं, फटाके वाजवत नाहीत, मारणे आहे, काय हरकत नाही. पण तुला फटाके दिले नाहीत हा तुझ्या अंतःकरणातला एक विचार आहे. तुला फटाके आईने दिले नाहीत म्हणून तुला वाजवता येत नाहीत हा त्याच्या मागचा दुसरा विचार आहे. आणि तुला फटाके वाजवता येत नाही, त्या फटाक्याचा आवाज तुझ्या कानामध्ये येत नाही म्हणून तुला दुःख आहे. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल, नाहीतर मांडपावरून कीर्तन जाईल. फटाके वाजवताय आणि फटाक्याचा आवाज येतोय आणि फटाक्याचा आवाजाचा आनंद रामला जो होतो तो श्यामला होत नाही. त्याचं कारण रामचे फटाके आहेत, फटाके श्यामचे नाहीत. मग काय कर, आता फटाके वाजवूच नको. श्यामला सांगितलं मी, श्याम माझ्या पार्टीचा होता, गरीबाचा होता. श्यामला सांगितलं फटाके वाजवूच नको. ऐकताय गुरुजी तुम्ही, फटाके वाजवूच नको. मग काय कर, असं समज, कर्मानं नाही विचारानं. काय समज, या रामला, ऐकताय तुम्ही, जागेत ना, झोपले तर नाहीत ना, असं समज, घरातनं जाऊन एक मस्तपैकी चादर आण, तुझ्या असणाऱ्या ओट्यावर टाक, त्याच्यावर मांडी घालून बस आणि असं समज, काय समज, या रामला मी भाड्यानं फटाके वाजवायला ठेवलाय, त्याचा आवाज आणि तुझा आवाज सारखाच आहे. मला सांगा आता दुःख आहे का समाधान आहे? येणारा आवाज आधी विचारानं दुःखात होता, पण आता मात्र विचारावे विवेक दृष्टी, विचारावे विवेक दृष्टी, संत चरणी द्यावी मी, संत द्यावी मी, तेने चुके जन्म जरा, तेने तोटने जन्म जरा, संत ताई, संत ताई, तेने तोटने जन्म जरा, तेने तोटे जन्म जरा. महाराज म्हणतात विचारावी विवेक दृष्टी, संत चरणी द्यावी मिठी, तेने चुके जन्म जरा, चुकवी 84चा फेरा. आपल्याला काय करायचंय? आपल्याला तेच करायचंय. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमिगा. महाराज काय ज्ञानोबा हुशार आहेत. मला अभ्यास करताना सगळ्यात मोठं कुतूहल महाराज मला सगळ्या संतांचं वाटतं, पण सगळ्या संतात मला ज्ञानोबरायचं कुतूहल जास्त वाटतं. आत्ताच्या दशकामध्ये त्या गॅलिलिओने खऱ्या अर्थानं या घड्याळाचा शोध लावला. घराघरात दारादारात प्रत्येक असणाऱ्या विद्यार्थ्याला हेच सांगण्यात आलं की घड्याळाचा शोध कोणी लावला? गॅलिलिओने लावला, आणि तो आत्ताच्या दशकात लावला. पण आत्ताच्या दशकातला लावलेला शोध काय विचारात घेता माझे ज्ञानोबराय म्हणतात, उपजेते नाशे, हे घटिका. कोण म्हणते? 750 वर्षापूर्वी माझे ज्ञानोबराय म्हणतात हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. त्या ज्ञानोबरायला ही घटिका जर कळाली असेल तर मला वाटतं तीच घटिका आपल्याला सांगण्याचं प्रवृत्त अंतकरणानं ज्ञानोबराय येतात. पण एक बोलू का, ते प्रवृत्त अंतकरण जर आयुष्यामध्ये निर्माण व्हायचं असेल तर या जगाच्या पाठीवरती, या जीवत्व देहाच्या पाठीवरती आपल्या असणाऱ्या देह कलशाला विराजमान करणारे 2 पात्र आपल्या आयुष्यामध्ये आहेत. थोडासा आवाज करे, हॅमिंग मारू देऊ नका. आपल्या असणाऱ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जीवत्व देहाचा भाव शुद्ध अंतकरणाला जाण्यासाठी जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं महाराज 2च पात्र तुमच्यावरती अविरतपणे प्रेम करतात. 2च पात्र जगाच्या पाठीवरती तुमच्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करतात. 2च पात्र तुमच्यावरती निष्कलंक प्रेम करतात. आणि त्या पात्रातलं पहिलं पात्र म्हणजे तुमच्या आयुष्यातली खऱ्या अर्थानं तुमची आई आहे, आणि दुसरं पात्र म्हणजे तुमच्या आयुष्यातले तुमचे वडील आहेत. विठ्ठला वास्तविक पाहता देवाला, संतांना आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांना एकाच असणाऱ्या यादीमध्ये पाहण्याची असणारी भूमिका आपल्या असणाऱ्या संप्रदायामध्ये मांडली गेली. आई वडिलांची भूमिका सारखीच आहे, संतांची भूमिका सारखीच आहे, आणि देवाची सुद्धा भूमिका सारखीच आहे. पण ऐकताय तुम्ही, आजच्या अभंगातले पहिले 3 चरण खऱ्या अर्थानं आईचं असणारं स्पंदन दाखवणारे आहेत. लेकुराचं हित आहे, वाहणारी माऊलीचं चित्त आहे, आईसी कळवळ्याची जात आहे,
करीला भावीन प्रीत आहे, पोटामध्ये भार आहे, तिचं असणारं सहन आहे. पण सगळं जरी असलं तरी हा अभंग आईचा नाही. मग कोणाचा आहे? अभंग आईचा नाही, आईची. ऐकताय तुम्ही? आईची उपमा उपमेयाच्या आधारावरती घेऊन खऱ्या अर्थानं आईला हातात घेऊन महाराजांना संत दाखवायचे. विठ्ठला विधात्याला उपमा दिल्याशिवाय विधात्याची असणारी उपमेय ती ताराय होत नाही. जगाच्या पाठीवरती या असणाऱ्या देहावरती जर खऱ्या अर्थानं टोपी घालायची असेल तर त्या देहाला पहिल्यांदा डोकं द्यावं लागतं. जोपर्यंत डोकं नाही तोपर्यंत भरजरीत टोपी नाही. कळलं? नाही कळलं? मी अजून साधं बोलतोय. जोपर्यंत डोकं नाही तोपर्यंत डोक्यात नाही, साधंच बोलतोय. काय त्यात विलक्षणता काही नाहीये. या असणाऱ्या देहत्व बुद्धीचा भाव जोपर्यंत डोक्यापर्यंत येत नाही तोपर्यंत टोपी नाही. तसं उपमेयाच्या आधारावरती जोपर्यंत उपमिती येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं संत कळणार नाहीत. पण मला प्रश्न असा आहे, जगाच्या बाजारामध्ये आई तितकी खऱ्या अर्थानं समृद्ध नाही. ऐकताय तुम्ही? जगाच्या बाजारामध्ये आई आजच्या असणाऱ्या दशकामध्ये तितकीशी समृद्ध नाही. आणि असती तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं हजारोनो वृद्धाश्रम झाले. पण तरी सुद्धा ऐकताय तुम्ही? वाक्य लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. तरी सुद्धा जगाच्या बाजारामध्ये आईची उपमा देण्यासाठी खऱ्या अर्थानं आई तितकीशी समृद्ध नाही. पण त्याच्या विरुद्ध एक वाक्य बोलतो, आई इतकं जगाच्या बाजारात दुसरं समृद्ध सुद्धा काही नाही. विठ्ठला ती समृद्ध आहे, ती एका उंचीवर आहे, ती एका व्यासपीठावर आहे. आणि या व्यासपीठावरती असणारी ही पात्र खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या भूमिकेमध्ये प्रेम करतात. प्रेम करणारी पात्र जगाच्या बाजारामध्ये सहजतेनं तुमच्यावरती प्रेम करतात. पण ती प्रेम करणारी पात्र त्या असणाऱ्या देवानं तुमच्या आयुष्यात आणली हे मात्र आपण विसरून चालणार? ऐकताय तुम्ही? विसरून चालत नाही. ते देवानं दिलंय. देवाला प्रश्नच पडला होता. देवाला प्रश्न असा पडला होता, देवाला प्रत्येक गोष्टी सगुण साकार करण्याची सवय लागली. स्वतःही सगुण झाला आणि निर्गुणाचं असणारं अस्तित्व कलश शून्यावर आणून ठेवला. स्वतःही सगुण झाला नाही का? निर्गुण निराकार तूच रघुराया, सगुण साकार तूच अमुपाला. तो देव सुद्धा सगुण झाला. आणि सगुण जर झाला नसता तर कृष्ण गोकुळी जन्मला. जगाच्या पाठीवरती त्याचं येणं म्हणजे सगुणात आहे. पण एक गोष्ट बोलू का? सगुणातली प्रत्येक गोष्ट महाराज दाखवता येते. माईक दाखवा म्हणलं तर माईक दाखवता येईल. पखावज दाखवा म्हणलं तर पखावज दाखवता येईल. टाळ दाखवा म्हणलं तर टाळ दाखवता येईल. अभिजित महाराज जाचक दाखवा म्हणलं तर दाखवता येईल. पण अभिजित महाराजांना केलेलं प्रेम दाखवा म्हणलं तर काय दाखवाल? काय दाखवाल? प्रेम दाखवा. प्रेम दाखवायचं ठरलं. आणि प्रेम दाखवायचं ठरलं आणि असणाऱ्या संत व्यासपीठाच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थानं प्रेम दाखवा म्हणून प्रश्न निर्माण झाला. प्रेम दाखवा. प्रेम तुमचं माझ्यावर प्रेम नाही का? खेडेकर गुरुजी, प्रेम नाही का? प्रेम आहे. प्रेम नाही का? प्रेम प्रत्येकाचं आहे. पण दाखवा म्हणलं तर दाखवता येत नाही. पाहायचं म्हणलं तर पाहता येत नाही. हा प्रश्न संतांना पडला. संतांना नाही तर माझ्या देवाला पडला. आणि संतांना पडलेला प्रश्न नीट ऐका बरं का, संतांना पडलेला प्रश्न, देवाला पडलेला प्रश्न आता मात्र खऱ्या अर्थानं संभ्रमित झाला. आणि खऱ्या अर्थानं देवाला उपाय सुचला. देवानं प्रेमाला खऱ्या अर्थानं आकार द्यायचं ठरवलं. देवाला प्रश्न पडला होता प्रेम कसं दाखवायचं, आणि देवानं प्रेमाला आकार दिला. आणि त्या प्रेमाचा आकार म्हणजे तुमच्या अंतकरणातली आई आहे. विठ्ठला महाराज, गंमत अशी रणांगणामध्ये युद्ध चालू असताना युद्धाच्या भूमिकेवरती खऱ्या अर्थानं प्रतिपादन जर व्हायचं असेल, ऐका, मी आईची भूमिका, आज माझ्याकडं असं कोणतंही बंधन नाही की मी आजचा अभंग पूर्णपणे सोडवलाच पाहिजे. लोक बरीच येऊन कीर्तनानंतर आम्हाला प्रतिक्रिया देत असतात. प्रतिक्रिया, ज्यांच्या क्रिया कमी त्यांच्या प्रतिक्रिया जास्त असतात. आणि आम्हाला प्रतिक्रिया देत असतात, महाराज छान अभंग सोडवला. काय म्हणतात? महाराज छान अभंग सोडवला. मला प्रश्न पडतो, नेमकं आम्ही अभंग सोडवला की आम्हाला अभंगानं सोडवलं? आम्ही अभंग काय सोडवणार? जगद्गुरु तुकोबारायच्या 350 वर्षानंतर अजून तरी एका अनुभवाची असणारी भूमिका आम्हाला मिळाली नाही. म्हणून नामदेवराय महाराज एकतरी ओवी अनुभवावी. जगाच्या बाजारामध्ये या असणाऱ्या साकल्पित अवस्थेमध्ये आपल्याला त्या असणाऱ्या संतांचं मार्गदर्शन कळणार नाही, कळून येणार नाही.
पण तरी सुद्धा रणांगणामध्ये युद्ध जर चालू असेल तर युद्धाच्या भूमिकेमध्ये या असणाऱ्या सूर्य नक्षत्रावरती ते युद्ध खऱ्या अर्थानं अस्थिकलशावरती उगम पावतं आणि त्याच्या असणाऱ्या विलोपानं हे असणारं युद्ध थांबतं. नाही कळलं? खाली येऊन बोलतो. युद्धाच्या असणाऱ्या